हरे कृष्णा. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या कृष्ण भक्तांचे मनापासून खूप 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 स्वागत. आजचा आपला डे 4 ज्याच्यामध्ये आपण जन्माष्टमीपर्यंत भगवंतांसाठी एक छोटीशी सेवा करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण भगवद्गीतेतल्या कोणत्याही अध्यायातल्या एका श्लोकाचा अर्थ सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे. आजचा डे 4. आपल्याला असं खूप वाटतं की मी देवासाठी काय काय करू, त्याचा शृंगार कसा करू, त्याला काय अर्पण करू, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे भोग मी त्याला दाखवू जेणेकरून तो प्रसन्न होईल, जेणेकरून माझी भक्ती त्याच्याप्रती खूप वाढेल आणि माझ्या आयुष्यात भगवंतांचं असलेलं अस्तित्व मला जाणवेल. असा भक्त असतो की जो अगदी नेहमी या विचारांमध्ये असतो, नेहमी त्याच्या डोक्यात असं चिंतन चालू असतं की मी काय करू माझ्या माधवासाठी. तर भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामधल्या 26व्या श्लोकांमध्ये हे सांगितलं आहे की भगवंत भक्ताकडून नक्की कशाचा स्वीकार करतात आणि का करतात. तर आपण तो भगवद्गीतेचा 9वा अध्याय आणि 26वा श्लोक आज आपण बघणार आहोत. भगवंत म्हणत आहेत, पत्रम पुष्पम फलम तोयई यो मे भक्त्या प्रयश्चती तदहं भक्त्युपरुतम अश्नामि प्रयतात मनः. याचा भगवद्गीतेतला अर्थ तो सुरुवातीला आपण वाचूयात. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. हा झाला याचा शब्दशः अर्थ. पण याचा आपल्या बोलीभाषेतला घेण्यासारखा अर्थ म्हणजे काय. भगवंत काय म्हणतात की जर एखाद्याने पान, फूल, फळ आणि पाणी जरी मला अर्पण केलं तरी सुद्धा ते मी ग्रहण करतो, ते मी स्वीकारतो. म्हणजेच काय, भगवंत म्हणत आहेत की मी माझ्या भक्ताच्या भक्तिभावासाठी असुरलेला आहे. मला मनापासून तो भक्तिभाव जर असेल आणि तो जर मला दिसला तर माझ्या भक्ताने मला जर पाणी सुद्धा अर्पण केलं तरी सुद्धा त्याचा सुद्धा मी स्वीकार करतो. याच्यावरच आधारित मानस पूजा ही संकल्पना आज मला सांगायला आवडेल. की आपण खूपदा ऐकलंय की ठीक आहे ना, मानस पूजा कर, ठीक आहे ना, मानस भोग दाखव. म्हणजे काय की कधी कधी अशी खूप परिस्थिती येते की आपल्याला नाही जमत की भगवंतांची प्रत्यक्षात आपण पूजा करू शकू, त्यांना आपण भोग दाखवू शकू. तेव्हा डोळे बंद करून जर अगदी मनापासून भगवंतांना आपण कुठली गोष्ट अर्पण केली ना तर त्याचा प्रत्यक्षात भगवंतांना भोग लागतो आणि भगवंत त्याचा स्वीकार करतात. कारण आपण मनापासून त्या भावाने भगवंतांना ते अर्पण केलेलं असतं आणि त्याचाच भगवंत स्वीकार करतात. घेण्यासारखं हे आहे की मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशी भक्ती आपण कितीही केली तरी सुद्धा ती भगवंतांच्या चरणात कधीच समर्पित होत नाही. पण अगदी मनापासून तुम्ही भगवंतांचा रोज एक श्लोक जरी म्हणालात ना, एक जरी माळ केली ना, अगदी मनापासून की मी आणि माझे भगवंत, मध्ये तिसरा कोणीच नाही, तर ते भगवंतांच्या चरणांवर त्यांच्या मनापर्यंत नक्की नक्की जाऊन भिडतं. कारण भगवंत हे भक्ताच्या या भक्तिभावासाठी खूप जास्त भावुक आहेत. त्याच्यामुळेच आपल्या पुराणांमध्ये, आपल्या संत महात्म्यांच्या पण आपण खूप जास्त कथा ऐकलेल्या आहेत की भगवंतांनी संतांच्या घरी जाऊन पाणी भरलेलं आहे. भगवंत स्वतः त्यांच्या घरी जाऊन गडी म्हणून राबलेले आहेत. कशासाठी, तर तो जो भक्तिभाव होता ना, तो भगवंतांना गोलोकातून खेचून त्या भक्ताच्या घरी जाण्यासाठी भाग पाडला होता त्या भक्तिभावाने. म्हणजे भगवंतांना या भक्तिभावाबद्दल किती आपलेपणा आहे. भगवंत त्यांच्या भक्ताला ना कधीच रडताना बघू शकत नाहीत. आपण जे प्रॉब्लेम्स आल्यानंतर म्हणतो ना की त्याला दिसत नाहीये का मला इतके त्रास होत आहेत, पण मी अगदी मनापासून सांगते की त्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की त्याचा आपण विचारही करू शकत नाही. आपण जर एक पाऊल चाललो ना तर भगवंत 1000 पावलं चालून पुढे येतात. पण ते एक पाऊल आपण टाकणं खूप महत्वाचं. जेव्हा त्याला दिसतं की इथे याला खरंच मी हवा आहे. अगदी भक्त प्रल्हाद, 5 वर्षाचा भक्त, आणि त्यांचे वडील हिरण्यकशिपू यांनी ब्रह्मदेवांकडून एवढा मोठं वरदान प्राप्त केलं होतं की मला सकाळी मृत्यू येणार नाही, रात्री मृत्यू येणार नाही, मला कुठल्या शस्त्राने मारलं जाणार नाही, मला कुठला नर मारणार नाही, मला कुठलं जनावर मारणार नाही. तर भगवंतांनी भक्त प्रल्हादाच्या संरक्षणासाठी नरसिंह अवतार घेतला आणि त्यांनी भक्त प्रल्हादाचं संरक्षण केलं. अगदी हिरण्यकशिपूंनी एवढी तपश्चर्या करून मिळवलेलं वरदान ब्रह्मदेवांकडून ते सगळं खोडून काढलं आणि त्यांनी भक्त प्रल्हादाचं संरक्षण केलं. म्हणूनच भगवंतांचा नरसिंह अवतार हे याचं प्रतीक आहे की भगवंत त्यांच्या भक्ताच्या संरक्षणासाठी कुठेही धावून येतात, कसे येतील पण ते येतील आणि कुठल्याही रूपात येऊन तुमचं संरक्षण करतील. पण जर मनापासून ती भक्ती असेल तर आणि तरच. त्याच्यामुळे स्वतःवर नेहमी हा चेक ठेवावा की खरंच मी जे काही माझी भक्ती करतेय ती मी मनापासून करतेय का, जे काही मी भगवंतांना अर्पण करते ते मनापासून करतेय का. मी एकदा वृंदावनला जात असताना आमचे जे ड्रायव्हर भैया होते, वृंदावनमध्ये जसं आम्ही प्रवेश केला तेव्हा त्यांना मी बघितलं की त्याची जी कमान होती त्या कमानीवर त्यांनी असं केलं होतं. म्हणजे ते बघून मला इतकं
आलं की काय तो जीव लावणं, काय ते जीव ओवाळून टाकणं, की वृंदावनमध्ये त्यांनी एंट्री नाही केली तर त्यांनी लगेच भगवंतांची नजर काढली, कारण भगवंत आहेतच नजर लागण्यासारखे, आहेतच इतके गोड. आणि अशा गोडोबाला जर आपण मनापासून भजलं, मनापासून त्याची पूजा अर्चा केली, मनापासून ही भक्ती केली, तर भगवंत प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतात. तुम्ही एक गोष्ट रोज ठरवा की माझी ही वेळ आहे आणि या वेळेमध्ये मी माझ्या भगवंतांशी बोलणार आहे. तुम्हाला हळूहळू त्याची प्रचिती यायला लागेल, अनुभव यायला लागेल, की तुम्हाला उत्तर मिळायला सुरुवात होईल. मनापासून जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसतील. कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते तुम्हाला याची शाश्वती देतील की मी तुझ्याबरोबर आहे. पण भगवंत एक गोष्ट नक्की बघतात की खरंच याचा मनापासून भाव आहे का. ते आता मला ते एक भजन आठवतंय, पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. म्हणजे माहित नाही तो कुठल्या रूपात येऊन तुम्हाला भेटेल, पण तुमचा भक्तिभाव प्युअर असू देत, तो मनापासून असू देत, भगवंत येतील म्हणजे येतीलच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही भगवंतांसाठी काय विशेष रूपाने करतात हेही मला वाचायला आवडेल. आपल्या युट्यूब चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं खूप खूप प्रेम आपल्या चॅनलला नेहमी देत राहा. हरी हरी बोल.